पंचमीची कहाणी ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरात काय झालं, वारुळाची जी नागाची नागकुळं होती त्यांच्या नांगराला फळ लागला. लेकरांना ते लवकरच ती मेली. काही वेळाने नागिन आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिलंही नाही. तिकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा नांगर रक्ताना भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं की ह्याच्या नांगरात माझी पिल्लं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्यांचा निर्वंश करावा असं मनात आणलं. पोपावत शेतकऱ्याच्या घरी गेला. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्यांना व त्यांच्या बायकोंना दंश केला. त्याचप्रमाणे सर्वजण मरून पडले. पुढं तिला समजलं की ह्याची एक मुलगी परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून निघाली. त्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नागिनीची 9 नागकुळं काढली. त्याची पूजा केली आणि दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाला लाह्याच्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करते आहे. तो ही नागिन तिथं पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदात लोळली. इकडे तिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच होती. इतक्यात नागिन उभी राहिली. तिने म्हणू लागली, बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले आणि म्हटले. तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. तिनं आपली सर्व हकीकत सांगितलं. तो ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, हे आपल्याला इतक्या भक्तीने पुजते आहेत, आपण व्रत पाळते आहे आणि आपण तिच्या बापाला निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे चांगलं नाही. असं म्हणून नागिनीनं तिच्या बापाची हकीकत सांगितली. तिनं ती सर्व ऐकली. वाटलं तिला वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसाच्या तोंडावर अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांचा आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापाने विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही नाही झालं तरी निदान इतकं तरी पाळावं. नागपंचमीच्या दिवशी जमीन खंदू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. जशी तिला नागिन प्रसन्न झाली तशी मामा होई 60 अवताराची कहाणी 5 अवतारी सुपूर्ण.